चला तर आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलाची चटणी. बोंबलाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हे अद्रक लसूण असं टेचून घेतलेलं आहे आणि ही हिरवी मिरची आणि हे बोंबील. हे बघा आपली बोंबलाची चटणी तयार झालेली आहे. छानपैकी अशी तांदळाची भाकरी आणि ही मस्तपैकी गरमागरम अशी बोंबलाची चटणी नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तांदळाच्या भाकरीबरोबर चटणी खूपच सुंदर लागते किंवा तुम्ही ऑफिससाठी टिफिनला पण नेऊ शकता. बघा किती छान दिसते, कलर पण छान आलाय आणि लागते पण तेवढीच ती सुंदर. हा किती छान लागते आणि नक्की करून बघा आणि खाऊन पण बघा किती सुंदर लागते ती.